रमेश दादांना बोलायचं होतं. हा रमेश दादांना बोलायचं होतं. बोला बरं ते हे दादा ते लातूरून बोललोय मी. हा हा लातूरून बोललो उदगीरवरून. बोला बोला. ते आमच्या फेरीचं एक प्रकरण आहे. ते काय काय झालं पुण्या ते आपलं शिवकन्या हा हा बोला बोला. ते प्रकरण आहे. ते काय काय झालंय म्हणलं. ते आणखीन काहीच झालेलं नाही ते आपलं. बाबा आपण मी फोन लावालो त्याला आपण तुम्ही कोण हा मला सांगा तुमचं नाव. माझी बहीण आहे ती माऊस बहीण आहे. बर मी काय केलं हा आपण कारवाई केली. हा हा ऐकून घ्या. हा हॅलो बोला की. आपण कारवाई केली. हा तर ती दिवाळीमध्ये फोन लावला पण ती माझा फोन बी उचलायला तयार नाहीत. बर 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 सांगतो उचला या. कारवाई कुठं कुठं केलेली आहे. आपण पार लांबवर केली एस ला केली कलेक्टरला केली अजून तहसीलला केली. बरं ते आता नेमकं आता काय करावं लागेल पुन्हा. मग आता काय तिकडून फोन आला का नाही ती काय माहिती द्यायला तयार नाही ते. कोण दिली नाही माहिती आहे. तुमच्या बहिणीने शिवकन्याने. बरं बरं पण ते हे इकडलं आता काय काय झालंय. तुम्ही ते कारवाई केलेली काय काय झाली. मग ते आपणाला ती काहीच सांगणार ना. माझा त्या कारवाईची काही संबंध नाही त्याचा संबंध आहे. मग ते पत्र कुठं कुठं दिली ते म्हणजे आपलं SP साहेबाला एक आणि कलेक्टर ऑफिसला. हा अजून दुसरीकडं तहसीलला. तहसीलला. हा ते काय म्हणून होतं. काय म्हणून दिलं? त्याच्या नवऱ्याचं शेत त्याला मिळावं. हा हा बाकी आपलं दुसरं म्हणणं काय नाही. आणि ते हे मिळतंय का मग. ऐका की हा त्यानं सासू त्याच्या भावानं ऐका की कसं आहे दादा. काय खर्च काय लागते काय लागू द्या. किती लागेल खर्च. ऐका की हा मी कारवाई केली. हा मग कारवाईचं काय उत्तर आलं का नाही तुम्ही मला सांगावं लागेल का. पण ते उत्तर त्यांच्याकडं काय आलंय का नाही मी पण ती विचारलो नाही. ऐका की हा आलं असलं तर ठीक आहे. हा नाही आलं असलं तर मी मला कल्पना द्या की तुम्ही. बरं आता ते उत्तर कोण म्हणजे कोणाकोण उत्तर यायचं होतं. आता आपण जिथं कारवाई केली का नाही त्याच्या बापानं बी कोण कोण होतं त्यांनी होते का सोबत. हा सोबत होते का ती कारवाई करताना. ती कशी येते होती ना तर हिस्सा देणार. हॅलो हा प्रशांत सौदागर बोलतोय. हा प्रशांत सौदागर बोलतोय. ऐका नीट आता. कुठं ऐका नीट मी काय म्हणतो नीट ऐका. बापू बिरू वाटेगावकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रशांत सौदागर बोलतोय. हा बोला. आणि तुम्हाला ती माझी मावस बहीण म्हणून बोलल्याला पण मीच आहे. तुम्ही 3,500 रुपये कशाचे घेतलेत त्यांच्याकडनं. 3,500 रुपये तुम्ही कशाची घेतलेली त्यांच्याकडनं. 3,500 दिलेच नाहीत त्याने. किती दिले. ऐका मी काय विचारतो ते सांगा पहिले. 3,500 रुपये किती दिले तुम्हाला. पैसे किती दिलेत त्यांनी. 3200 रुपये दिलेत. 3200 रुपये दिलेत बरोबर आहे. निवेदन देण्यासाठी 3200 रुपये लागतात का. कशासाठी निवेदन देण्यासाठी 3200 रुपये लागतात का. कलेक्टर ऑफिसला असेल ऐकून घ्या मी काय म्हणतोय. कलेक्टर ऑफिसला असेल पोलीस अधीक्षक कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल बरोबर. टायपिंग करण्यासाठी 60 रुपये घेतलं जातं. एका टायपिंग वरती आपण हजारो झेरॉक्स काढू शकतो. येतंय लक्षात. त्याच्या खाली तुम्ही प्रतिलिपी म्हणून काय केलेलं आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय आपलं पोलीस निरीक्षक तहसीलदार आणि हे तर तुम्ही तिथं खाली प्रतिलिपी म्हणून दिलेलं आहे. माहिती स्थव कळतंय का. फसवताय का लोकांना तुम्ही. फसवताय का म्हणलं लोकांना असं काही करून. कशाला 3200 रुपये कशाला लागलेत मला त्याचा हिशोब सांगा. कुठं कुठं लागले कसे कसे लागले. हो अहो कुठं कुठं लागले त्याचा हिशोब सांगा. 3200 रुपयाचा मला हिशोब द्या तुम्ही.
हा हा बर बर देतो मी. कसा आहे सांगा हिशोब पटकन. हा पटकन हिशोब सांगा. नसता मी 420चा गुन्हा दाखल करायला तुमच्यावरती, कळतंय का? हा करा करा करा. हॅलो, मी काय म्हणतो, 3200 रुपयाचा हिशोब द्या आणि ती गुन्हा करा 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 करा. हे जे तुम्ही आता घमंडीमध्ये बोललात ना, जरा आपण जर थोडस भानात या. आता बोलतोय कोणाशी आपण लक्ष द्या. मी तुम्हाला जे बोललो ना पहिलं, माझी मावस बहीण आहे, माझी हे आहे, माझी ती आहे, किती पैसे लागणार, काय लागणार, मला माहिती होतं तुम्ही काय काय बोलणार आहेत आणि काय काय नाही. आणखीन लय पुढे बोलणार होते तुम्ही. मी काय आणखीन तुमचं काढत बसायला माझ्याकडं नाही एवढा टाइम, कळलं का? तुमच्याकडनं जे काय काढायचंय ना तेवढा माझ्याकडे टाइम नाही. तुमच्या बाबतीमधलं सगळं काही काढलं तुम्ही. 3200 रुपयाची घेतलेले आहेत. कुठली नोटीस आऊ, एवढं कोर्टामध्ये प्रकरण चालवायला एवढे पैसे नाही लागणार आहेत. परत आणखीन तुम्ही 4000 रुपये द्या म्हणून फोनवर फोन करतायत त्यांना. हा, रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे तुमच्या. आव रेकॉर्डिंग आहेत तुमच्या, त्या लेडीजनं पाठवलेल्या रेकॉर्डिंग आहेत. परत तुम्ही किती कॉल केलेले ते कॉल डिटेल्स आहे माझ्याकडं, कळतंय का? हा, कुठे मी जेलमध्ये जाऊन आलेलो आहे, मला सगळंच माहिती आहे. परत जायचंय का जेलमध्ये? हा नाही, जेलमध्ये जायचंच आहे का तुम्हाला परत? तुमचे कुठले तरी कोण आहेत बंधू, तुमचे कुठले तरी मोठे साहेब आहेत म्हणा कुठले तरी?